विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेप्रकरणी राधाकृष्ण विखेंचे बंधू अशोक विखे पाटील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर आयुक्तांनी राधाकृष्ण विखेंसह तिघांना 12 एप्रिल रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे। काही दिवसांपूर्वी अशोक विखेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राधाकृष्ण विखेंच्या अध्यक्षपदाला आव्हान दिलं होतं। राधाकृष्ण विखेंना अध्यक्ष करताना आपल्याला विश्वासात घेतलं नसल्याचा आरोप यावेळी अशोक विखेंनी केला होता। राज्यातल्या वाढत्या तापमानाचा फटका जायकवाडी धरणाला बसतोय। जायकवाडी धरणातून रोज 1.5 दशलक्ष घनमीटर पाण्याचं बाष्पीभवन होतंय। औरंगाबाद शहराला 10 दिवस पुरेल एवढं पाणी एका दिवसात उडून जातंय। 1 जानेवारी ते 25 मार्च या काळामध्ये जायकवाडीहून तब्बल 84.24 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 2.97 टीएमसी इतक्या पाण्याचं बाष्पीभवन झालंय। हे बाष्पीभवन गेल्या वर्षीपेक्षा 1.5 पट जास्त आहे। शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी आणि बैलगाडी शर्यत चालू व्हावी यासाठी एका शेतकऱ्यानं सांगली ते मुंबई अशी शेतकरी संघर्षाची प्रतिकात्मक अंतयात्रा काढली आहे। दुचाकीवरून ही अंतयात्रा काढण्यात आली आहे। विजय जाधव हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी दुचाकीवरून मराठवाडा ते विदर्भात देखील ही अंतयात्रा घेऊन जाणार आहे। त्यानंतर 5 एप्रिलला मुंबईच्या आझाद मैदानात या अंतयात्रेचा शेवट करणार आहे। यवतमाळमधील 14 गावांनी पैनगंगा नदीच्या कोरड्या पात्रात उतरून आमरण उपोषण सुरू केलंय। पैनगंगा नदीवरती इसापूर धरण उभारण्यात आलंय, मात्र त्याच वेळी नदीलगतच्या अनेक गावात पाण्याचा गंभीर दुष्काळ आहे। त्यामुळे शेवटच्या गावापर्यंत पाणी सोडावं अशी मागणी घेऊन नदीच्या काठावरील ग्रामस्थांनी पाण्यासाठी नदी पात्रात आंदोलन केलं। नाशिक पोलिसांनी मूळचा वाशिमचा रहिवासी असलेल्या गणेश बांगर नावाच्या इसमाला वाहन चोरी प्रकरणी अटक केली आहे। आजारी पत्नीला भेटण्यासाठी जायचंय अशी थाप मारून गणेशनं अर्टिगा कार बुक केलेली होती, मात्र वाटेत ड्रायव्हरला पाण्याची बाटली आणण्यासाठी उतरवून त्यानं कार पळवली। त्यानंतर गणेशनं थेट मुंबई गाठली आणि प्रेयसीला घेऊन तो नाशिकला आला। मात्र खिशातले पैसे संपल्यानंतर गणेशनं आणखी एक शक्कल लढवली। 2 टन तांबे आणून देतो आणि त्या बदल्यात माझी कार ठेवून घ्या अशी थाप गणेशनं भंगार विक्रेत्याला मारली। पण भंगार विक्रेत्याला संशय आल्यानं त्यानं पोलिसांना माहिती दिली आणि गणेशची रवानगी तुरुंगात झाली। गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या सोलापुरातील कुमार करजगी या बांधकाम व्यावसायिकाविरोधात 2 दिवसात 150 तक्रारी दाखल झाल्यात। बंद पडलेल्या जुन्या मिलच्या जागेवरती स्वस्तात घरं बांधून देण्याचं आश्वासन दाखवून करजगी यानं अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे। त्यापैकी एका गुंतवणूकदारानं धाडस दाखवून पोलिसात तक्रार नोंदवली। त्यानंतर करजगीला अटक करण्यात आली आहे। सध्या पोलीस कोठडीत असलेल्या करजगी विरोधात 2च दिवसात 150 पेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या आहेत। अहमदनगरच्या श्रीगोंद्यात माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्यात आला। शेतीचा बांध आणि बंधाऱ्याच्या पाण्यावरून त्यांना मारहाण करण्यात आली। मारहाणीत बोरुडे यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बोरुडे यांना गुलाब होले नावाच्या 10 जणांनी मारहाण केली आहे। त्यानंतर रुग्णालयात देखील बोरुडे होले गटात जोरदार मारामारी देखील झाली। दरम्यान या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगलीच्या जत तालुक्यातील एका गावात सैनिकाच्या पत्नीनं पती हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे। वायफळ या गावातील जवान सतीश कुमार पांडुरंग यादव हे हरवले असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीनं जत पोलीस ठाण्यात नोंदवली आहे। सतीश कुमार हे 10 फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीर इथं हजर होण्यासाठी घरातून गेले होते, मात्र सतीश कुमार जम्मू काश्मीर इथं ड्युटीवरती रुजू झाले नसल्याचं लष्कराचं पत्र त्यांच्या घरी आलं। त्यानंतर हा सगळा प्रकार आता समोर आलाय। सिंधुदुर्गातील बांदा गावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडलाय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मृतदेहाचं डोकं धडापासून वेगळं करण्यात आलं होतं। बांदा उडेलीच्या दाट जंगलात एका इसमाला हा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला। त्यानंतर बांदा पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। सध्या पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। दरम्यान विचित्र अवस्थेत आढळलेल्या या मृतदेहामुळे घटनास्थळी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नाशिकमध्ये जवान रॉय मॅथ्यूज यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्रकार पूनम अग्रवाल आणि लष्करी अधिकारी दीपचंद यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता पत्रकार पूनम अग्रवालने लष्करातल्या काही अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे। रॉय आत्महत्येच्या विचारापर्यंत का आणि कुणामुळे पोहोचला याचा नीट शोध घेण्याची मागणी पूनम अग्रवाल यांनी केली आहे। औरंगाबादेत मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन 12 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झालाय।
मुदस्सीर शेख मुख्तार शेख असं या मुलाचं नाव आहे। प्राथमिक माहितीनुसार मुदस्सीरनं मोबाईलची बॅटरी तोंडात पकडल्यानंतर त्याचा स्फोट झाला। यात गंभीर जखमी झालेल्या मुदस्सीरवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। औरंगाबादच्या मिटमिटा पडेगावातील काशिफवाद या मदरशात तो शिकतोय। मदरशामध्ये मोबाईलला बंदी असताना त्याच्याकडे मोबाईल आला कुठून असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय।